अरे विनू, अजून घरी नाही गेलास? हो, निघतोच आहे सर आता. ओके, पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा. असं का सर? अरे बाहेर बघितलंस का? पाऊस सुरू होणार आहे म्हणून बोललो. पाऊस? आत्ता? कुठे हरवलेला असतोस कळत नाही का? आज तारीख किती आहे माहित नाही वाटतं. नाही सर, खरंच नाही माहिती. अरे माणसा, 7 तारीख, 7 जून, आज पावसाची सुरुवात होते, एवढं तरी माहिती आहे ना. त्यावर विनू काहीच बोलला नाही. पुढे सर बोलले, चल निघ लवकर, पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरू होईल. छत्री आहे ना? पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले. ते मनात बोलले, जाऊ दे, हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही, त्याच्यापेक्षा मीच जातो, राहू दे त्याला एकट्याला. आणि त्याचे सर तिथून निघून जातात. विनू मात्र तसाच उभा राहतो. एका थंड हवेच्या झोताने त्याच्या ऑफिसची एक खिडकी उघडी आणि पूर्ण ऑफिसमध्ये छानसा थंडावा आलेला. तो थंडावा एसी पेक्षाही सुखद होता, कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकीजवळ विनू आला. बाहेर बघितलं, त्याने छान पाऊस सुरू झाला होता. काही जण छत्री नसल्याने आडोशाला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते. एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता. आज 7 तारीख, 7 जून आणि उद्या 8 जून. हो, उद्या तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती 27 वर्षाची होईल. काय ना, कशी वर्ष गेली पटापट. स्वतःशीच हसला तो. एवना त्याचं सगळं ऑफिस घरी गेलं होतं. तो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला होता. सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो. वय वर्ष 28. दिसायला देखणा, उंच, गोरापान, एकूणच हँडसम होता तो. ऑफिसमध्ये सर्व त्याला ओळखायचे, कारण त्याचं काम सुद्धा चांगलं होतं. फेमस होता तो ऑफिसमध्ये. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची, ती म्हणजे त्याचा एकलकोंडेपणा. गप्प गप्प राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही. कोणी काही विचारलं तरी तेवढ्या पुरतच बोलायचा. कधी कधी कुठे हरवून जायचा, तेव्हा तर आपण ऑफिसमध्ये आहोत हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरू झाला की खिडकी बाहेर कितीतरी वेळ कुठेतरी बघत राहायचा, अगदी पाऊस थांबेपर्यंत. उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा. कधी कधी तर घरी सुद्धा जायचा नाही. अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहिती होतं की तो वेडा नाहीये, त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला. संध्याकाळचे 7 वाजले होते. वॉचमॅन ऑफिसमध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि लाईट्स बंद करत होता. 4थ्या मजल्यावर त्याला विनू दिसला. ये साहेब, पण आज इकडेच राहणार वाटते, असं बोलून तो खाली निघून आला. इकडे विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. पहिला पाऊस तिला पण आवडायचा ना. ती पण कुठेतरी भिजत असेल आता, कुठेतरी. कुठे असेल ती? तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का? आज इकडे असती तर छानपैकी पावसात भिजता आले असते ना तिला. इकडे असती ना तर मग ती माझ्याजवळ पण असते आज. ती म्हणजे विनूची बेस्ट फ्रेंड. ती म्हणजे विनूची कुटुंब. ती म्हणजे विनूचं सर्व काही होते. विनू कोल्हापूरहून मुंबईमध्ये आला होता इंजिनिअरिंग करण्यासाठी, एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबईमध्ये. आणि ती त्याची मुंबईमधली पहिली फ्रेंड होती. ती म्हणजे सुची. हे काही तिचं खरं नाव नव्हते, पण कॉलेजमध्ये तिला सगळे सुची असे म्हणायचे आणि विनायचे विनू. हे नामकरण करण्यामध्ये तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती कॉलेजमध्ये पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर, पण मनाने मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता तो. अगदी प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे या वृत्तीचा. तो उत्तम डान्सरही होता. डोक्याने हुशार असल्याने चेस त्याला कोणीही हरवायचे नाही असा होता विनू. त्याला अनेक गोष्टी आवडायच्या, पण 2 गोष्टी तो मनापासून करायचा. पहिलं म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं पावसावर कविता करणं. पावसासाठी अगदी वेडा व्हायचा तो. पाऊस सुरू झाला की नुसता धावत सुटायचा, भिजायचा. त्यामुळे आईवडिलांची अनेक वेळा त्याला बोलणीही ऐकावी लागत असत, पण ते तेवढ्या पुरतच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा. फक्त लव्ह स्टोरीज का असं कोणी विचारलं तर सांगायचा, प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो. हे काय बोलायचा तो ते कोणालाच कळायचं नाही, पण त्याच्या लव्ह स्टोरीज सगळ्यांना आवडायच्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षी एका दुपारी विनू घरी चाललेला असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्याने पटकन छत्री काढली, कारण त्याच्याकडे त्यावेळेस काही बुक्स होती. ते भिजले तर प्रॉब्लेम म्हणून त्याने छत्री उघडली, पण त्याचं मन त्याला भिजायला सांगत होतं. मग तो काय करायचा, हळूच छत्री बाजूला करायचा, जरा भिजायचा, परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि बुक्स पण भिजण्यापासून वाचायची. मज्जा ना. छान आयडिया होती त्याची. त्याने तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधीपासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली. ए वेड्या, तुला भिजायचं असेल ना तर ती छत्री मला दे, मला घरी जायचंय.
त्याने चमकून मागे बघितलं. बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती. छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची, जवळपास. गोलाकार चेहरा, जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला. मला वेडा म्हणते? पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला, मी तुला ओळखतही नाही, तर माझी छत्री कशी देऊ मी तुला? अरे पण मी तुला ओळखते, तू माझ्याच वर्गात आहेस. बरं ते जाऊ दे, दे मला छत्री, मला उशीर होतोय रे, तू भिज पावसात. असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली. त्याला काय घडलं ते कळलंच नाही. अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही. नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटले नाही. सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. एकटाच आला होता तो मुंबईला. तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा ग्रुप तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच फेमस होता कॉलेजमध्ये. त्याचा लुक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता, लव्ह स्टोरीज कॉलेजमध्ये खूप फेमस झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला प्रपोज सुद्धा केलं होतं. विनूचा प्रेम या गोष्टीवर विश्वास नव्हता. विश्वास होता तो फ्रेंडशिपवर आणि सुचीवर. पण तिच्या मनात काही वेगळंच होतं. सुरुवातीला जरी त्यांचे पटत नसले तरीही नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिला काही करमायचेच नाही. तिला सारखं विनू जवळ असावा असं वाटायचं. विनूला तिच्या मनातलं काहीच माहिती नव्हतं. तिनेही त्याला काहीच कळू दिले नाही. असंच 1 वर्ष निघून गेलं. सुची विनूची फ्रेंड्स पासून बेस्ट फ्रेंड झाली होती. एकत्र कॉलेजला जायचे, घरी एकत्र निघायचे, एकाच डब्यात जेवायचे. आणि एक गोष्ट दोघांमध्ये कॉमन होती, ती म्हणजे पावसात भिजणे. एकत्र भिजायचे. 8 जूनला तिचा वाढदिवस असायचा. त्या दिवशी तर किती मज्जा केली होती सगळ्यांनी. पण केक कापण्या अगोदरच सुची एक वाक्य बोलली, हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील. कारण आज मला कळलं की खरं प्रेम काय असते ते. आणि आज मला ते भेटलंय. हे असं का बोलली ती ते कोणालाच कळलं नाही. त्या वाक्याचा तो रात्रभर विचार करत होता. आणि अचानक बाहेर पाऊस सुरू झाला. मग काय, विनू बाहेर पडला पावसात भिजायला. एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे म्हणून तो चालू लागला. चालता चालता अचानक तो थांबला. विचार करता करता विनू सुचीच्या घरासमोर आला होता, नकळतपणे. त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोरच सुची होती, पावसात भिजत. तिलाही आश्चर्य वाटलं विनूचं. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच उभे होते. थोड्या वेळाने दोघेही भानावर आले. एकमेकांना काही बोलले नाहीत, फक्त हातानेच बाय केले. आणि विनू घरी आला. पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या. या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला होता. याला मैत्री नाही म्हणत. मग हे काय प्रेम आहे? इतके सुंदर असते प्रेम. आज त्याला झोप येत नव्हती. एका वेगळाच आनंदात होता तो. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचे म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले. साहेब, आज घरी जाणार आहात काय? नाहीतर मी दरवाजा बंद करतोय, झोपायचे आहे मला. वॉचमॅनच्या ह्या शब्दांनी विनू भानावर आला. निघतोय 5 मिनिटात, असं बोलून त्याने त्याचं सामान उचललं आणि ऑफिसच्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता. छान थंडावा आला होता. विनूचं मनही शांत झालं होतं. विनू घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिला. पावसाने पुन्हा सुरुवात केली होती. त्या दिवशी पण असंच पाऊस येत होता ना, ज्या दिवशी सुची मला पहिल्यांदा भेटली होती. आणि विनू पुन्हा त्या आठवणीत गेला. विनू आणि सुची यांची फ्रेंडशिप अजूनच घट्ट झाली होती. आणि संपूर्ण कॉलेजमध्ये त्यांची फ्रेंडशिप फेमस होऊन गेली होती. विनू तिथे सुची, सुची तिथे विनू, असंच झालं होतं काहीसं. त्यांच्या सर्व मित्र मैत्रिणींनाही ठाऊक होते की दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासूनच आवडायचा आणि विनूलाही ती आवडायची मनापासून. फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातली गोष्ट सांगत नव्हतं. विनूला मित्रांनी खूप समजावलं की तू पुढे होऊन तिला प्रपोज कर, पण त्याला ते कधीच जमलंच नाही. दिवस असेच आनंदात मजेत जात होते. दोघे मनाने आणखी जवळ आले होते आणि कोणीच पुढे जात नव्हते. आता त्यालाही कळून चुकले होते की खूप उशीर करून फायदा नाहीये. आपणच तिला विचारलं पाहिजे. त्याने मनाची पूर्ण तयारी केली. फक्त दिवस कोणता तो ठरवत नव्हता. तिचा पुढचा वाढदिवस सुद्धा जवळ आलेला होता. विनूने ठरवलं की 8 जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती. येस, 8 जूनलाच तिला सर्वांसमोर प्रपोज करायचं. तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी झाली होती. 7 जून हा दिवस जाता जात नव्हता, कसा बसा गेला. त्या दिवशी ती लवकरच गेली कॉलेजमधून. उद्याची तयारी करायची होती असे म्हणून ती केली. त्याच्या मनात तर खूपच आनंद झाला होता. कधी सांगतो आहे मनातलं, असं त्याला झालं होतं. 8 जून
सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्यासाठी मोठा दिवस होता. इनफॅक्ट तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळा प्लॅन ठरला होता. सकाळी वर्गात वाढदिवस करायचा, मग कॉलेज सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टीत तिला प्रपोज करायचा. अगदी परफेक्ट प्लॅन होता. लवकर उठल्याने तयारी सुद्धा लवकर केली त्याने. छानसा शर्ट कडक इस्त्री केलेला आणि निघाला कॉलेजसाठी बाहेर. बाहेर आल्या आल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं. आज काय पाऊस पडणारे वाटतं असे विनू मनात बोलून भिजू नये म्हणून झटपट पावलं टाकत कॉलेजमध्ये आला. ग्रुप तर अगोदरच आला होता. फक्त सुची आली की पार्टी सुरू. आज मुद्दाम उशिरा येणार वाटतं ही, एक कोणीतरी बोललं. तसे सगळे हसले. रोज 7 वाजता येणारी आज 8 वाजले तरी कुठेच दिसत नव्हती ती. 8चे 9, 9चे 10, 10चे 12 वाजले तरी ती आलीच नाही. त्यावेळी मोबाईल एवढे कोणी वापरत नसायचे आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक एक जण निघाले. सायंकाळी भेटूया नक्की, मोठी पार्टी करूया, मी घेऊन येतो तिला असे विनूने सगळ्यांना सांगितले आणि सर्व ग्रुप आपल्या घरी घेऊन निघाला. विनू अजूनही थांबला होता. त्याने वर आभाळात पाहिले. अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता. आज खरंच काहीतरी बिनसलं असणार दोघांचं, पावसाचं आणि सुचीचं सुद्धा. तोही घरी निघून आला. का नाही आली ती? सगळा मूड ऑफ केला. आता भेटू दे संध्याकाळी, भांडणच करतो. संध्याकाळ झाली तरी ती त्याच्या घरी आली नाही. आता खरोखरच विनूला सुचीचा राग आला होता. तो तसाच तिच्या घरी गेला तर दरवाजाला कुलूप. ते बघून तो तर तसाच घरी आला. एकटीच गेली फिरायला फॅमिली बरोबर आणि मी कोणीच नाही का? उद्या येऊ दे, बोलणारच नाही. डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही. त्याचा राग काही गेला नव्हता. असे 5 दिवस गेले. ती आलीच नाही कॉलेजला. आता त्याला तिची काळजी वाटू लागली. बरं नाही वाटतं तिला. कॉलेज सुटल्यावर तो तिच्या घरी गेला तर कुलूप तसंच होतं. बहुतेक डॉक्टरकडे गेली असेल असा विचार करून तो परतला. आणखी 4 दिवस गेले. ती काही कॉलेजला आली नाही की त्या दारावरचं कुलूप उघडलं नाही. विनू तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं. शेजारी तिच्या मैत्रिणींना, तिच्या नातेवाईकांना कोणालाच माहिती नव्हतं. एकाकी गायब झाली होती ती. बघता बघता 1 महिना झाला परंतु ती काही आली नाही. विनू तर जवळजवळ वेडाच झाला होता. ना जेवणात लक्ष ना अभ्यासात. अगदी कोमेजून गेला होता तो. नेहमी हसरा धडपड्या विनू आता एकटा एकटा राहत होता. कोणीतरी सांगितलं की ती तिच्या गावी गेली असावी. तसा तोही तिच्या गावी जाऊन आला. ती तिकडेच गेली नव्हती आणि शिक्षकांना विनूचं असं वागणं बघवत नव्हतं. त्यांनी त्याच्या आईवडिलांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांना सुद्धा विनूला बघून धक्का बसला. थोडे दिवस त्यांनी विनूजवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विनूचं मन पुन्हा वळवलं. विनू परत माणसात परतला. तिची आठवण त्याला सोडवत नव्हती. असेच महिने गेले. वर्षही उलटलं. पुन्हा 8 जून सुचीचा वाढदिवस. त्या दिवशी सुद्धा आभाळ भरलेलं होतं आणि लवकरच पावसाला सुरुवात झाली. आज तरी सुची येणार. त्याला आठवलं तिला पण पावसात भिजायला आवडतं. मग तोही गेला पावसात भिजायला. कदाचित ती सुद्धा येईल भिजायला. पाऊस आला तसा गेला. ती काही आली नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागला की विनू भिजायला जायचा, जेणेकरून त्याला सोडून गेलेली सुची पुन्हा त्याला भेटायला येईल पावसात. आज 6 वर्ष झाली. सुची कुठे असेल काय माहिती. विनू विचार करत उभा होता बाल्कनीमध्ये. 6 वर्ष ती कुठे गायब झाली. अचानक विनू त्या धक्क्यातून बाहेर आला होता. पण तो तिला विसरत नव्हता. कुठूनही तिची बातमी आली की तो तिथे जायचा. अगदी लगेच. गेल्या 6 वर्षात अर्धे भारत भ्रमण केले होते त्याने. मनापासून प्रेम केलं होतं त्याने. तिला शोधण्यातच त्याने इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिणं, लव्ह स्टोरी करणे कधीच मागे पडलं होतं. फक्त सुचीला शोधायचं हेच त्याला माहिती होतं. रात्रीचे 12 वाजत होते. विनूला काही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं. पहिली भेट पावसात झाली होती. मैत्री पावसात झाली होती. प्रेम कळलं तेव्हाही पाऊस होता आणि ती गेली तेव्हा सुद्धा पाऊसच होता. इनडायरेक्टली आपण पावसाला जबाबदार धरत आहोत या सगळ्यांसाठी. तरीही पाऊसच का आवडतो मला, ह्या गोष्टींवर त्याला हसायला आलं. तो तसाच उभा होता. पावसाला बघत इतक्यात फोन वाजला. तसा विनू वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता पुण्यावरून. तो पुण्याला जॉबला होता. एवढ्या रात्री काय काम असेल याचं. हॅलो हॅलो विनू, अरे विनया जागा आहेस का? हो रे, काय झालं? अरे एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना, तुझा आवाज बरोबर येत नाहीये. ऐक जरा, नाहीतर फोन बंद होईल. हा हा सांग. मला पुण्यात आपली सुची भेटली होती रे. काय? आणि फोन कट झाला. सुची भेटलेली पुण्याला. थोडा वेळ विनू तसाच उभा होता, गोंधळलेला. काहीच कळलं नाही त्याला. अचानक एक वीज कडाडली. तसा विनू दचकला. बापरे, किती मोठ्याने वीज कडाडली.
पडली असेल कुठेतरी नक्कीच. विनू भानावर आला. आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत? खरंच फोन आलेला की भात झाला असं काहीच समजलं नव्हतं. अशातच 10 मिनिटं गेली. फोन काही वाजला नाही. आपल्याला भासच झाला असणार असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. हॅलो, अरे आहेस का विनू? हो आहे, बोल. मला वाटलं भात झाला मला. अरे माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे रे, म्हणून कट झाला. अरे तू काहीतरी सांगत होतास ना. अरे आपली सुची भेटली होती पुण्याला. कोण? अरे सुची, आपली सुची. अरे तुझी सुची. पुन्हा एकदा वीज कडाडली आणि शांतता. सगळं शांत झालेलं. हॅलो. विनू फोन पकडून तसाच उभा होता, कुठेतरी हरवून गेलेला. हॅलो विनू. अरे विन्या, खरंच भेटली होती का रे ती? विनू पुन्हा भानावर आला. कशी आहे रे ती? छान आहे रे ती, पहिल्यासारखीच. विचारत होती सगळ्यांना आणि तुलाही विचारलं तिने विनू कसा आहे म्हणून. टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात. अजूनही लक्षात आहे मी तिच्या. विनू मनातल्या मनात बोलला. जास्त काही बोलली नाही, घाईत होती. मी तुझा नंबर दिलाय तिला, करेल बोलली फोन तुला. आणि फोन पुन्हा कट झाला. सुची भेटली होती, माझी सुची. विनूला विश्वासच बसत नव्हता. पण सुची कधी फोन करणार हे तो बोललाच नाही. मग विनू त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन तर बंदच होता. खूप वेळा ट्राय केला पण व्यर्थ. थोड्या वेळाने विनू शांत बसला. रात्रीचे 12:30 वाजले होते. इतक्यात फोन वाजला. बरं झालं याने कॉल परत केला, पण अनोळखी नंबर होता. हॅलो, अरे बोल ना. पलीकडून काही आवाज आला नाही. फोन तर चालूच होता. हॅलो विनू. हळूच आवाज आला फोनमधून. तो आवाज ऐकून विनू स्तब्ध झाला. 6 वर्षानंतर त्याने तो आवाज ऐकला होता. हॅलो विनू आहेस ना रे? ओळखलंस का मला? तुला कसं विसरणार? कसा आहेस? ठीक आहे, तू कशी आहेस? मी बरी आहे. दोघेही गप्प. खूप वेळ दोघेही काही बोलले नाहीत. विनू एकदम बोलला. मला तुला भेटायचंय. कधी भेटशील? मलाही भेटायचंय तुला. मी सध्या पुण्यात आहे. येशील का पुण्याला? येईन ना. कधी आणि कुठे ते सांग. पुणे स्टेशनलाच भेटूया. उद्या येशील स्टेशनला? सकाळी 11 वाजता. आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या शेवटाला एक लाकडी बाका आहे, तिथे भेटूया असे बोलून तिने फोन ठेवून दिला. विनूला तर आपण सुची बरोबर बोललो हे खरंच वाटत नव्हतं. तेवढ्यात त्याला आठवलं उद्या पुण्याला जायचंय. गाडीची वेळ बघितली पाहिजे. नेटवर त्याने वेळ बघितली. सकाळी 6ची गाडी होती मुंबईवरून. बस हीच गाडी पकडायची आणि सुचीला भेटायला जायचं. खूप खुश होता तो. कुठला तरी मोठा खजिनाच हाती लागला होता जणू काही. उद्या सकाळी 6 वाजता जायचे होते, पण त्याला झोप येईल तर शपथ. सुचीला भेटणार या आनंदात त्याला झोपच लागली नव्हती. झोप येत नाही म्हणून त्याने जुनी बॅग उघडली. त्यात सर्व जुन्या गोष्टी होत्या. त्यात आठवणीत त्याचा कॉलेजच्या वस्तू सुचीने दिलेल्या तो त्या बघत बसला. त्याची जुनी डायरी सुद्धा होती. त्यात तो दिवसाच्या महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचा. डायरी उघडून वाचू लागला तो. खूप काही गोष्टी होत्या त्यात. मोगऱ्याचं एक सुकलेलं फुलही होतं त्यात. सुचीला मोगरा खूप आवडायचा ना. एकदा तिच्या डोक्यातील फूल विनूने गुपचूप काढून त्याच्या डायरीत ठेवलं होतं. तिला तर ते कळलंच नव्हतं. किती मज्जा करायचो आपण कॉलेजमध्ये. विनू रमूनच गेला आठवणीत. एका पानावर सुचीने गाणं लिहून ठेवलं होतं. किती छान अक्षर होतं तिचं. गाण्यावरून त्याला आठवलं त्याचा ग्रुप सर्वात आधी वर्गात येऊन बसायचा, अगदी 1 तास अगोदर. मग यांची गाणी सुरू व्हायची. ग्रुपने प्रत्येकाला एक गाणं ठरवलं होतं. मग तो किंवा ती उशिरा आली की ते गाणं सगळा ग्रुप म्हणायचा. तसे विनू आणि सुचीला सुद्धा गाणं ठरवलं होतं, पण ते दोघं एकमेकांसाठी गाणी म्हणायचे. तुम आए तो आया मुझे याद, गली में आचा निकला. हे गाणं विनू म्हणायचं सुचीसाठी. ये लडका है दीवाना दीवाना गाणं विनूसाठी निवडलेलं होतं सुचीने. सुचीला ते गाणं आवडायचं. त्यापेक्षा ते गाणं विनू तिच्यासाठी म्हणतो हे जास्त आवडायचं. म्हणून कधी कधी ती मुद्दाम उशिरा यायची वर्गात. अर्थात विनूलाही हे माहिती होतं. इनफॅक्ट सगळ्या ग्रुपला माहिती होतं. विनूला हसायला आलं. किती दिवसांनंतर तो हसला होता अगदी मनापासून. पुढे पान उलटलं गेलं तर त्यात एक फोटो सापडला. ग्रुप फोटो. केवळ ग्रुप होता त्यात 40 जणांचा नाही, 39 जणांचा. एक जण तर नंतर सोडून गेलेला. तो सुद्धा त्याला आठवला. जगदीश नाव होतं त्याचं. हो, आम्ही सगळे त्याला जग्गू म्हणायचो. तसा तो चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती. कोणाचीही मस्करी करायचा तो. त्याला विनूने खूप वेळा समजावलं होतं. त्याने एकदा सुचीची सुद्धा मस्करी केली. तो काही विनूला आवडत नव्हता, परंतु मित्र असल्याने तो काही बोलला नव्हता. पुन्हा एकदा त्याने सुचीची मस्करी केली. तेव्हा विनूला राग आला. त्याच्या रागाच्या भरातच तो जगदीशला बोलला, उद्यापासून तू आमच्यात राहणार नाहीस. अरे, एका मुलीवरून तू मला ग्रुपमधून बाहेर काढतोस काय? मोठी शहाणी लागून गेली वाटतं ती. असं तो बोलला आणि खाड कसली थोबाडीत मारली विनूने त्याच्या. इतका जोर होता त्यात की त्याचा ओठ फुटून रक्त आलं. एक दातही पडला. विनूचा तो पवित्रा बघून जगदीश अगदी पळून गेला.
तो नंतर काही त्याच्यासमोर कधीच उभा राहिला नाही. विनूच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं, सुचीने सुद्धा. हा आपल्यासाठी काही करू शकतो हे तिला कळलं, पण तिला हे बरोबर नाही वाटलं. तिने विनूला शपथ घेण्यास सांगितली, आजपासून मी कोणावर हात उगारणार नाही, कोणावर रागवणार नाही, राग मनातल्या मनात ठेवीन, कोणालाही त्याबद्दल सांगणार नाही, असे मोठं वचन विनूने सुचीला दिले. आणि अजूनही तो ते वचन पाळत होता. आठवणीतून बाहेर आल्यावर विनूला कळलं की सकाळचे 5 वाजले आहेत. झोपलाच नाहीये तो. गेली 6 वर्ष विनू शांत असा कधीच झोपला नव्हता. रात्री अधूनमधून त्याला जाग यायची, मग तसाच तो विचार करत राहायचा. त्याने पटापट तयारी केली आणि 6ची गाडी पकडली. गाडी सुद्धा वेळेवर निघाली. त्यात त्याला आठवलं आपण काही गिफ्ट नाही घेतलं सुचीसाठी. तरीही तिला गिफ्ट कुठे आवडायची. मुंबईवरून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळेच होते. जेव्हा गाडी पुण्याला पोहोचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा काळवंडलेलं होतं. विनूला जरा भीतीच वाटली. पुन्हा पाऊस? आज तरी नको यायला हवं तू. विनू वेळेच्या आधीच पोहोचला ठरल्या जागी. अरे आपण मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे होता, तिला फोन लावला असता. आता 10:30 वाजत होते सकाळचे. पाऊस धरलेला. सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशनवर सुद्धा गर्दी नव्हती. मग विनू आजूबाजूला न्याहाळत बसला. अगदी प्लॅटफॉर्म संपतो तिकडचा बाग. तिने फारसं कोणी नसायचं तर ही जागा स्वच्छ होती. पावसाळा सुरू झालेला होता, त्यामुळे सगळीकडे रानटी झाडं उगवली होती. त्यावर रानटी फुलं, नाव नव्हतं त्यांना, निवड रानटी फुलं वाऱ्याने डोलत होती. वर आभाळ काळवंटलेलं. सकाळपासून थंड बोचरा वारा. आसपास कोणीच नव्हतं. मन अस्वस्थ करणारं वातावरण. अगदी 11 वाजत आले. सुची कधी येईल आता? भयान शांतता पसरलेली होती सगळीकडे. त्यातच विनूच्या कानावर एक गाणं आलं. कुठेतरी एका चहाच्या टपरीच्या रेडिओवर गाणं लागलं असावं बहुतेक. जब वी मेट सिनेमातलं. आओगे जब तुम साजना अंगना फूल खिलेंगे, बरसेगा सावन झुम झुम के दो दिल ऐसे मिलेंगे. किती छान गाणं होतं ते. पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आणि दुरून त्याला कोणीतरी येताना दिसलं. सुचीच होती ती. अगदी त्या गाण्याप्रमाणे होते सगळं तिथे. ती आली तेव्हा फुल उमलली होती. पाऊस पडत होता आणि विनूच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. 6 वर्षे त्याने तिची वाट पाहिली होती. कसला जगला होता तो त्या काळात हे कोणालाच समजणार नव्हतं. तर मंडळी, या कहाणीच्या पुढे काय झालं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंट्समध्ये तुमचं मत मांडा. आणि लवकरात लवकर मी पार्ट 2 घेऊन येईल. त्यासाठी जास्तीत जास्त लाईक्स करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला ग्रुप्समध्ये सगळीकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पार्ट 2 मी अपलोड करतोय. थँक्यू.